त्याला खेकडं खेकडं आला 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 की खेकड़ा फ्राई करना मस्त तवे पे डालेंगे, कांदा डालेंगे, नींबू डालेंगे, उसमें फ्राई करेंगे और मस्त पैकी आंबट आंबट करके खाएंगे. नमस्कार मित्रांनो, कसे काय आहात? गुड मॉर्निंग. आज सकाळ झालेली आहे. आपण दुसऱ्या दिवशी पण आपण खेकडा पकडण्यासाठी आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता आज संपूर्ण व्हिडिओ खेकडा पकडण्यासाठी कसं पकडतात, खेकडं खोदून कसं पकडतात खेकडं, त्याचं आपण त्याची एक आख्खी संपूर्ण एक व्हिडिओ बनवू बरं का. उन्हाळ्याच्या दिवशी खेकडं कसं पकडावं ती ट्रिक आपल्याला दाखवणार आहेत, म्हणजे खेकडं काढून दाखवणार आहेत. तर आपण ते बघूया कसं काढतात ते. हे माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही. संपूर्ण व्हिडिओ मी काढणार आहे की कशा प्रकारे खेकडं काढतात उन्हाळ्याच्या दिवशी. मी दुसरी व्हिडिओ बनवली आहे, त्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये दाखवलेला आहे. पण ही एक संपूर्ण व्हिडिओ फक्त खेकडं कसं पकडतात याच्यावरच काढूया. ठीक आहे, तर चला जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे साफसफाई केली जाते. वरचे जे दगड वगैरे असतात ना, ते सगळं काढायला लागतात. साफसफाई करून व्यवस्थित पूर्ण या ठिकाणी पूर्ण असं खोदला जाईल. एवढ्यापर्यंत खोदकाम केलं जाईल. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू पुढे जाणार. मग ते कसं काय आपण पुढे बघू. मिस्टर संजय वाघ आणि मिस्टर सागर वाघ आपल्याला खेकडा काढून दाखवणार आहेत. हे आहे इमल वाघ, हे आहे इमल वाघ. टाकले संजय वाघ आपल्याला खेकड्यांचा खजाना दाखवणार आहेत. तर आपण प्रतीक्षा करू. खेकड्यांचा खजाना तुम्ही बघितला का कधी? की याच्यामध्ये असते, दगडांच्या आतमध्ये असते. खेकड्यांच्या नाली नाही दिल तुम्ही बघू शकता. इकडून ना इकडे ना इकडून ना पारे दिले दिले पण घ्या पारे पारे सांगते. इकडे समोर दाखव ना, समोर दाखव. हे बघा असं बिळ असतं. हे बघा निघालं 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 तिकडं निघालं. दाखव इकडे दाखव, प्रेक्षकांना दाखव आपल्या. वाव हे बघा तुम्ही बघू शकता. पहिली बोनी झालेली आहे. संजय वाघाने पहिली बोनी काढलेली आहे. हे बघा इकडं बाई किधर था तुम? हाँ अरे उन्हाळे में मी रहता है तुम. हे बघा दिसा का त्यात दिसा ना. अरे वा वा. हे बघा अरे ऑलरेडी पकडलेले आहेत बाबांनी. अरे बाप रे. हे बघा एक नंबर. चला आता तिकडे 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 बघूया. तिकडे आलं तर थोडा वेळ आता अटक ठेव ना. आणि साईडला अटन. अरे वाह, दूसरा खेकड़ा. संजय इकडे दाखव, इकडे दाखव, इकडे दाखव. ये दूसरी सफलता हाथ में लगी है. अरे बाप रे. दूसरी सफलता. बेडखल है क्या? काय ते देखा रे. मादी हा मादी आहे. वाव किती मोठी. अरे इकडं पण एक मादी भेटलेली आहे. वा. अरे सागर भावानी पण काढलेली आहे. वा 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 मस्त. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, ही अशी ट्रिक. जंगलामध्ये जायचं, एक फावडा घ्यायचा, एक पिकाव घ्यायचा आणि असं खोदायचं. हे पाला जो खाना
बापरे, आयुर्वेदिक खाना, दंतमंजन. आयुर्वेदिक दंतमंजन. दंतमंजन करते, दंतमंजन घेतला. आजा हा इकडं वाचलं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे बघा इकडे बघू शकता, अजून एक सापडलेला आहे. काय खात असतील त्याच्यामध्ये, विचार करण्याची गोष्ट आहे ना. की 6 महिने ते खाना आहे का, त्यांचा खाना आहे का बघ. अरे पाला पाला खातात का ते. थंडावा आहे पण ना, काय थंड माती आहे त्याच्यामध्ये, ते थंडावामध्ये राहतात. पण काय चित्र गोष्ट आहे ना, की 6 महिने ते बिना पाण्याने आणि खाण्यापासून राहतात. ते खातात का नाही त्यांना विचारलं नाही. तुम्ही काय खातो, एक्सक्यूज मी, ढोंगाडे दादा. ढोंगाडे दादा का तो मांदी है, मांदी. वाह 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 वाह, मांदी है. मित्रांनो बघू शकता, अजून एक सापडलेला आहे. अरे 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 त्याच्या त्यांचे फांगडे मोडलेले आहेत. हे आयुर्वेदिक असते. हे खेकडं खाणं बोलाय, खेकडं खाल्ले ना की कोणताही आजार होत नाही आपल्याला. हे आयुर्वेदिक असतं, कारण हे आयुर्वेदिक सर्व पाळापाचोळा खातो ना, त्याच्यामुळं हे खाल्ल्यानंतर कोणताही आजार होत नाही. तुम्ही कधीही बघू शकता की जे जंगलामध्ये राहतात ना लोक, त्यांना कोणता जास्त आजार होत नाही. त्याचं कारण आहे खेकडं जास्त करून आयुर्वेदिक खाणे. बरोबर ना बरोबर ना. हे घ्या आपले पिशवी आण. अरे बापरे, 2-3 आहे. हे बघा आयुर्वेदिक तुम्ही बघू शकता. हे पाळापाचोळा, हे आपल्याला माहिती नाही याच्यापासून काय बनतो काय नाही, पण हे सर्व आयुर्वेदिकच आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही झाडं बघू शकता. इकडे झाडांवर मार जरा कॅमेरा. वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत. त्याच्यामुळं ते कोणतं पाळं त्यांना माहिती असतं, कोणतं पाळं खायचं, कोणतं. जे विषारी असतात ते खात नाही, ते जे चांगलं असतात ते पाळं खातात. स्ट्रिक आहे ना ती. संजय वाघ, तू काय म्हणू शकतो या गोष्टीवर. तुझा अनुभव सांग. तू जंगलामध्ये खाल्याच पाहिजे. तू जंगलामध्ये जास्त असतो ना, इकडं तुझी ओळख आहे आपल्याला. हा, तू बोलत असेल बिचारे, आम्ही पाला खाऊन टाकतो आणि ही लोक आम्हाला खाऊन टाकतात. राक्षस, आमच्यापेक्षा वाईट राक्षस का माणसाची जात. काय करणार, ते आम्ही खाल्ले नाही. तुम्हाला आम्ही खाल्लं नाही तर आम्ही कसं जगणार, तो पण मोठा प्रश्न आहे ना. वा, ते काय सफेदच का. हे बघा बियाणं. हा, सफेद बियाणा तो. अरे बापरे, अरे भाई अरे चावता है क्या तुम हमको. अरे बापरे, चावलं. थांब नाही, मैं धरा थांब. हे बघू शकता मित्रांनो, परत एक भेटलेला आहे. नुसतं सफेद आयुर्वेदिक भेटत आहे खेकडा. हे झोपेत होतं वाटतं ते. आता यांना आपण मस्तपैकी खेकडा फ्राय करणार. मस्त तवे पे डालेंगे, कांदा डालेंगे, नींबू डालेंगे, उसमें फ्राई करेंगे और मस्तपैकी आंबट करके खाएंगे. हा दर. अरे वा, इकडे बघा सागर वाघांनी काही काढलंय बघा. तिकडून दाखव जरा. अरे सागर वाघाला फक्त बारीक टाकून दे. सांग जरा तुम्हाला आयुर्वेदिक हे बघा. मी पण एक प्रकारचा आदिवासी आहे.
एक प्रकारचा नाही, जातीचा आहे, जातीचा. तर तुम्ही बघू शकता आदिवासींना पावर केवढी असते ती. तुम्ही बघू शकता तर पावर बाबा नाही उचला जात. पावर बघू शकता तुम्ही. आदिवासी आदिवासी एक नंबर. थांब पावर दाखवतो मी. तू जय श्रीराम नाही जमत. पावर पावर. अरे पूर्ण ही दुखणार नाकाच ना पावर. हे बघ, हे असली पावर. अरे बापरे, एक नंबर. हे तुम्ही बघू शकताय बघा. हे तुम्ही बघू शकता इकडं. हे पूर्ण एवढी मेहनत करायला लागते. मोठे मोठे दगड असतात ते काढायला लागतात. त्याच्यानंतर ते आपल्याला खेकडे सापडतात. पण हे पटा भारी आहे खेळा. अरे भेटलं अरे भेटलं भेटलं खेकडं भेटलं. हे पण सफेद. बरोबर संजय वाघ बरोबर बोलतो तू. हे सफेद बियाणं आहे इकडं. ये इकडे ये, इकडे ये. थांब. सागर हातात धर, हातात धर. नाही सफेदच आहे. इकडून ये, इकडून ये. वाव. इकडे 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 दे, इकडे दे. थांब थांब थांब. सागर सागर थांब. मित्रांनो बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा कसं राहिलं. आता हात लाव त्याला. खेकडं खेकडं आला 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 आला. एक नंबर. हे पण बेडकल आहे. बेडकल म्हणजे स्त्रीलिंग. रास 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 बोलावा. असते असते फिरायला असते असते. पानी किसा लागे रे. जाम पगार थी. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की हा एवढा मोठा झाड हा आमच्या आजोबा आजोबा पंजोबांनी लावलेला आहे. हा, आणि ते लोक इथे राहत होते म्हणून त्या लोकांना ह्या ठिकाणी पाणी पण तुम्ही बघू शकता की हे पाणी पिण्यासाठी पाणी वापरायचे. म्हणजे जंगलाने त्यांची सगळी सोय केलेली आहे. म्हणजे जंगल हा नुसतं जंगल नाही तर तो आमचा पोशिंदा आहे. जंगलावर आम्ही लाखो करोडो वर्ष ह्या जंगलामध्ये राहणारे आदिवासी. म्हणून तर खाली का जात नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये का मागे आहे आदिवासी. कारण त्याचा कारण हा आहे की आदिवासी फक्त स्वतःसाठी जगत नाही, हा तो दुसऱ्यांसाठी पण जगतोय. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये झाडं लागवडीपासून ते पूर्ण
त्यांचं संवर्धन करण्यापासून तर सर्व काही तो आजी करत असतो. म्हणजेच आदिवासी हा प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल की प्रत्येक जंगलामध्ये आदिवासी वसलेला आहे. त्यांचा हेतू एवढाच असतो की निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहायचं आणि तिथेच आपलं आयुष्य घालवायचं. ना तो कोणाच्या धंद्यात असतो ना कोणाच्या फंद्यात असतो, त्याला काही घेणं देणं नसतं. म्हणून आदिवासी आज कुठे दिसत नाही. त्याचं कारण ते आहे की त्याला दुसऱ्याच्या कामामध्ये पाय घसरायचा ना घसरायचा ते अजिबात आवडत नाही. त्यांना फक्त जगायचं कसं तेच माहिती आहे आणि ते निसर्गाच्या याच्यामध्ये कसं जगायचं तेच माहिती आहे फक्त बस. मित्रांनो, खेकडं पकडणं सोपी गोष्ट नसते. वाघाने पूर्ण डोंगर वाकवून टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता संजय वाघाने काय केलं ते. संजय वाघ आणि जो कुठला वाघ बिबट्या वाघ का? बिना शेपटीचा वाघ. पूर्ण डोंगर त्यांनी पोखरलेला आहे. मोठ्या मोठ्या दगड सर्व काढायला लागतात त्याच्या खाली. नुसतं आदिवासी होणं हे पण साधी गोष्ट नाही. त्याला पण भरपूर स्ट्रगल करायला लागतो नाही संजय. आदिवासी होणं पण एवढं साधारण गोष्ट नाही. जंगलामध्ये राहणं आणि शिवरायांचे मावळे आहेत मावळे. छत्रपती शिवाजी महाराजांना वाट दाखवायचे काम आदिवासी माणसांनी केलेली. फक्त आम्हाला आदिवासींचं नाव माहिती नाही कारण आमचा इतिहास कोणी लिहिला नाही, कारण आम्ही शिकलो नाही ना. त्याच्यामुळे आमचा इतिहास राहिला, पडूनच राहिला. मित्रांनो, जंगलामध्ये राहणं किती किती भारी वाटते ना. निसर्ग का आदिवासी निसर्गामध्ये राहतात, जंगलामध्ये राहतात, हे आज मला चांगलं उदाहरण दिसलं. बघू शकता तुम्ही किती शांत वातावरण आहे. पक्ष्यांचं किलबिलाट, ना कोणाचा टेन्शन, कोणाचा काहीच नाही अजिबात ना. ना कामाचा टेन्शन ना कसला टेन्शन. एक नंबर वाटतं एकदम शांत वातावरण. कोणाला आवडणार असं नाही. बरं, तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे जंगलामध्ये राहायला तुम्हाला आवडेल का? हा शांत वातावरण पाहून तुम्हाला कसं वाटेल? म्हणजे जंगलामध्ये राहणं एक दिवस तरी ते ट्रॅक करावा आणि अशा ठिकाणी राहावा. असे ती झाडं वगैरे आहेत तिकडं बघू शकता. या झाडामध्ये येऊन इकडं जेवण बनवणं, जेवण वगैरे काय आणि इकडेच खाणं, किती काही शब्द नाही असं एवढं भारी वाटतं इकडं. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करा. धन्यवाद.